नमस्कार गावकरी मंडळी, आपण पाहतच आहात की गेले 15 दिवस झाले जे शासनाचा उपक्रम आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तसेच सेवा पंधरवाडा या निमित्त आपण नेहमीच दररोज आपले उपक्रम जे आहात ते आपण पाहतच असता ते आपले चालूच आहेत। याच कार्यक्रमाचा एक पुढील भाग म्हणून येत्या 4 तारीखला शनिवारी आपण भव्य असा सोहळा आपल्या गावामध्ये आयोजित केला आहे। यामध्ये आपण सुरुवातीला ठीक 9 वाजता स्वच्छता रॅली काढणार आहोत। यामध्ये सर्व विद्यार्थी तसेच सर्व गावकरी मंडळी, आपल्या गावातील सर्व भजन मंडळी हे सर्वांच्या सहकार्यातून आणि सर्वांनी मिळून आपण एक स्वच्छता रॅली आपल्या गावातून सुरुवातीला आपल्या ग्रामपंचायत पासून ते मंदिर पर्यंत काढणार आहोत। त्यानंतर त्या ठिकाणी भव्य असा सोहळा आपल्या गावातला त्या ठिकाणी राहणार आहे। त्यामध्ये महिला बचत गटाच्या ज्या महिला आहेत यांचे विविध जे साहित्य असतील त्या साहित्याची प्रदर्शनी आपल्या इथं होणार आहे। म्हणजे त्या ज्या वस्तू तयार करतील त्या वस्तूची विक्री सुद्धा आपल्याला तिथं होणार आहे। त्यामुळे गावातील सर्व लोकांनी त्या ठिकाणी सुद्धा हजर राहून त्यांना सर्वांना प्रोत्साहन वाढलं पाहिजे या दृष्टीने सर्वांनी तिथे साहित्य खरेदी करण्यासाठी आपल्याला यायचं आहे। तसेच त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आपल्या इथं बचत गटामार्फत बऱ्याच योजना सुरू आहेत, बऱ्याच महिलांचे उद्योग सुरू आहेत। त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आपण सर्वांनी तिथं गावातली आपण इतरत्र वस्तू न खरेदी करता, आता समोर दिवाळी आहे त्यामुळे दिवाळीचं साहित्य सुद्धा आपल्याला तिथंच मिळणार आहे। म्हणजे आपल्याच गावातील पैसा आपल्याच गावात टिकून राहणार आहे आणि आपल्याच लोकांचं आपल्याला प्रोत्साहन वाढवायचं आहे। त्यामुळे त्यांचे उद्योग पण चांगले चालले पाहिजेत। ते पण मोठी प्रदर्शनी होणार आहे। त्यानंतर विविध आपले तिथं विविध स्पर्धा महिलांच्या आपण आयोजित केल्या आहेत। त्यामध्ये उखाणे स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, आपलं खाद्यपदार्थ स्टॉल स्पर्धा आहेत। ह्या 3-4 स्पर्धा आपण तिथं आयोजित केल्या आहेत। त्याचप्रमाणे शाळेमध्ये सुद्धा आपण विविध स्पर्धा घेतल्या आहेत आणि या स्पर्धांमधून जे त्यांची निवड होईल त्या सर्वांना आपण बक्षीस वितरण या ठिकाणी करणार आहोत। सदर कार्यक्रमाला आपले मतदारसंघाचे लाडके आमदार संजूभाऊ कुटे हे प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित राहणार आहेत। तसेच आपले तहसीलदार जे आहेत प्रशांत पाटील साहेब ते पण उपस्थित राहणार आहेत। ठाणेदार सोनवणे साहेब उपस्थित राहणार आहेत। आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधवजी पायगन साहेब उपस्थित राहणार आहे। म्हणजे या सर्वांच्या सोबत आपला हा सोहळा जो आहे तो पार पाडणार आहे। त्यामुळे आपला उत्साह कुठं कमी पडायला नको। आपल्या गावात जे आपण पंचायत राज अंतर्गत जे कार्यक्रम करत आहोत, जो सोहळा करत आहोत, या सर्वांमध्ये हे जे आपले प्रमुख उपस्थिती मंडळी येणार आहेत यांच्यामध्ये आपला कार्यक्रम खूप मोठा आपला भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे महिलांनी सुद्धा जे साहित्य आपल्याला तयार करता येईल ते सर्व साहित्य तयार करावं आणि तिथं मोठी जे प्रदर्शनी आपली होणार आहे त्या प्रदर्शनीमध्ये चांगलं आपलं प्रदर्शन करावं, त्याच्यातूनच आपण त्यांना बक्षीस देऊ। तसेच जे आमची भजन मंडळी आहेत, जे गावातले भजन मंडळी नेहमीच ग्रामपंचायतला सहकार्य केलं, आपण मागे सुद्धा पाहिलं की छत्रपती शिवरायांची जयंती सुद्धा आपण भजन टाळ मृदुंगाच्या गजरात काढली होती। त्या सर्वच भजन मंडळाचा सत्कार समारंभ सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित केला आहे। तसेच हे जे या स्पर्धेत भाग घेणारे सर्व जे स्पर्धक असतील यांच्या सुद्धा प्रोत्साहन वाढावं यासाठी आपण त्यांचा सुद्धा विद्यार्थी असो किंवा महिला बचत गटाच्या महिला असो त्यांचा सुद्धा सन्मान आणि आपण तिथं करणार आहोत। त्यामुळे सर्व गावकरी मंडळींना मी विनंती करतो, पुनश्च आपल्याला सांगतो की तिथं ज्या वस्तूची प्रदर्शनी होईल, तिथं जे नवनवीन स्टॉल लावण्यात येतील त्या सर्वची खरेदी बाहेर इतरत्र कुठेही खरेदी न करता त्यामध्ये पणत्या असो, दिवे असो, काही आणखी फराळाचं साहित्य असो, कोणतंही साहित्य असो, त्यात दाढीचे उद्योग आहेत, कुणाचे काही पापड उद्योग आहेत, हे सर्व साहित्य आपण तिथं यायचं। सर्व महिलांना सुद्धा सांगतो की आपण सुद्धा तिथं जेव्हा कार्यक्रमाला उपस्थित राहाल तेव्हा तिथं येऊन त्याच महिलांकडून खरेदी आपण केली पाहिजे। त्यामुळे सर्वांनी आपण हा एक भव्य दिव्य असा जो कार्यक्रम आहे, हा सोहळा आहे, या सोहळ्यामध्ये प्रत्येक गावकऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे। एवढा भव्य कार्यक्रम आम्ही ग्रामपंचायततर्फे आयोजित केला आहे, तरी या सर्व कार्यक्रमासाठी आपण गावकऱ्यांनी सुद्धा चांगल्या ताकदनं सोबत राहायचं आहे आणि आपलं गाव स्वच्छ गाव, सुंदर गाव कसं
निर्माण होईल आणि कसं पुढे आपल्या गावाचं नाव मोठं होईल, या सर्व गोष्टीसाठी आपल्या सर्वांचे सहकार्याची मी अपेक्षा बाळगतो. आपण सर्वजण या सोहळ्यात आपापल्या परीने सहकार्य करसाल आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे या सोहळ्यासाठी सर्व नागरिक, महिला, पुरुष, विद्यार्थी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आणि याबद्दल सहकार्य आपल्याकडून मी खूप मोठी अपेक्षा करतो. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.